अमरावती जिल्ह्यामधील नगरपरिषद निवडणुकीमध्ये मतदारांचा संमिश्र कौल आणि सत्ताधारी भाजपला मात्र धक्का. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले. अमरावती जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांनी संमिश्र कौल दिला असून कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत वर्चस्व मिळालेले दिसून येत नाही. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवाराला देखील लक्षणीय यश संपादन केले आहे. भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदावर 6 ठिकाणी विजय मिळवला असला तरी एकूण निकाल पाहता पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नसल्याचे चित्र सध्या आहे. भाजपकडून मेळघाट मतदारसंघात सुनील चौतमल, धामणगाव रेल्वे येथे अर्चना अरुणभाऊ अडसड, वरुड येथे ईश्वर सलामे, शेंदुरजना घाट येथे सुवर्णा वरखडे, अचलपूर येथे सौभाग्यवती रुपाली अभय माथने आणि अंजनगाव सुरजी येथे अविनाश गायगोले यांनी नगराध्यक्ष पदाची बाजी मारली. दरम्यान चांदूर रेल्वे येथे अपक्ष उमेदवार डॉक्टर प्रियंका विश्वकर्मा यांनी विजय मिळवून लक्ष वेधले, तर चांदूर बाजार येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या मनीष नागलिया ह्या विजयी झाल्या. मोर्शी येथे शिंदे गट शिवसेनेच्या प्रतीक्षा गुल्हाने, नांदगाव खंडेश्वर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे प्रकाश मोरोटकर आहेत यांच्या पत्नी नगराध्यक्ष झाल्या. काँग्रेसनेही 2 ठिकाणी नगराध्यक्ष पद पटकवले असून दर्यापूर येथे सौभाग्यवती मंदाकिनी सुधाकर वारसाकडे आणि चिखलदरा येथे शेख अब्दुल यांनी विजय मिळवला आहे. एकूणच या निवडणुकीमध्ये मतदारांनी स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होते. भाजपला काही ठिकाणी यश मिळाले असले तरी जिल्ह्याभरात मात्र इतर पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या कामगिरीमुळे भाजपला थोडक्यात धक्का बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आतापर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सहारा समाचार सबस्क्राईब केलं नसेल तर महाराष्ट्रातील आणि अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, तिवसा संपूर्ण जिल्ह्यातील आढावा बघण्यासाठी आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला आणि बेल आयकॉन प्रेस करा.